नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 मध्ये जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. आज घेतलेले आहेत 32 प्रश्न. याच्यानंतर आज पहिलाच पार्ट घेतलेला आहे. यानंतर आपण दुसरा, तिसरा आणि चार पार्टमध्ये आपण जेवढे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते बघा चालू घडामोडीचे प्रश्न ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. यामध्ये 4-5 प्रश्न असे आहेत जे नवीन आहेत बघा आणि ते परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात म्हणून ते ॲड केलेले आहेत. 32 पैकी 4 प्रश्न हे येऊ शकतात असे आहेत आणि 28 प्रश्न हे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत. पहिलाच प्रश्न आहे बघा. हा प्रश्न विचारलेला नाही परंतु आता विचारला जाऊ शकतो कारण नुकतंच महाराष्ट्राचे राज्यपाल हे बदललेले आहेत. आजच नवीन अपडेट समोर आलेले आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल हे बदललेले आहेत. त्यासाठी हा पहिलाच प्रश्न आपण घेऊन आलो जो परीक्षेमध्ये 100% विचारला जाऊ शकतो. 100% प्रश्न हा पडणारच झाला. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पर्याय क योग्य उत्तर असणार आहे CP राधाकृष्णन. हे तमिळनाडू राज्याचे आहेत बघा. CP राधाकृष्णन भाजप नेते आहेत आणि यांचीच महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता अगोदर कोण होते तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. यांच्यानंतर आता बनणार आहेत CP राधाकृष्णन. आता CP राधाकृष्णन हे अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते तर ते झारखंड या राज्याचे ते राज्यपाल होते आणि अतिरिक्त कार्यभार कोणत्या राज्याचा पाहत होते तर तेलंगणा या राज्याचे अतिरिक्त राज्यपाल देखील ते होते. झारखंड तसेच तेलंगणा कोणत्या राज्याचे आहेत तर तमिळनाडू या राज्याचे ते आहेत. त्यानंतर पर्याय अ दिसतो बघा, हरिभाऊ बागडे. तर हरिभाऊ बागडे हे राजस्थान जे काही राज्य आहे राजस्थान तर त्या राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत हरिभाऊ बागडे. हे नाव मी कशासाठी सांगितलं तर हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. कोणत्या कालावधीत तर 2014 ते 19 या दरम्यान हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो फिरून तर हरिभाऊ बागडे हे कोणत्या राज्याचे राज्यपाल बनले आहेत तर राजस्थान राज्याचे राज्यपाल बनलेले आहेत. त्यानंतर कोणत्या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष होते तर 2014 ते 2019 पर्यंत ते विधानसभेचे अध्यक्ष होते. आता जे काही नवीन राज्यपाल नियुक्त झाले त्यांची आपण लिस्ट पाहूया म्हणजे तुम्हाला लक्षात राहील किंवा विचारले जर त्याचं उत्तर द्यायला तुम्हाला सोपं जाईल. सुरुवात आपण महाराष्ट्रापासूनच करूया. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल बनलेले आहेत CP राधाकृष्णन. राजस्थानचे बनलेले आहेत हरिभाऊ बागडे. त्यानंतर मेघालयचे बनलेले आहेत CH विजयशंकर. झारखंडचे बनलेले आहेत संतोष कुमार गंगवार. छत्तीसगडचे बनलेले आहेत रमन डेका. तेलंगणाचे बनलेले आहेत जिशू देव वर्मा. सिक्कीमचे बनलेले आहेत ओम प्रकाश माथुर. पंजाबचे बनलेले आहेत गुलाबचंद कटारिया. पुदुचेरीचे बनलेले आहेत, हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि केंद्रशासित प्रदेशचे नायब राज्यपाल कोण बनलेले आहेत तर के कैलासनाथन हे पुदुचेरीचे नायब राज्यपाल बनलेले आहेत. एकूण 8 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशचे राज्यपाल हे बदललेले आहेत आणि ती आपण लिस्ट पाहिलेली आहे. यामधला कुठलाही प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला यायला हवं. एका प्रश्नावर आपण जवळपास 15 ते 20 प्रश्न घेतलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण बनलेले आहेत तर CP राधाकृष्णन. रमेश बैस होते परंतु त्यांच्यानंतर आता CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हरिभाऊ बागडे यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? हा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तो आपण घेतलेला आहे. तर पर्याय ड दांडपट्टा. तर दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. राज्यगीत कोणते घोषित केलेले आहे तर महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आता पर्याय अ दिसत असेल वाघनखे. तर इंग्लंडमधील लंडन शहरातून
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आणली? प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सातारा. महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांची वाघनखे ही लंडनवरून आणण्यात आलेली आहेत. पुढचा तिसरा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 कोणास प्रदान करण्यात येणार आहे? 100% प्रश्न विचारला जाणार, त्यासाठी हा प्रश्न घेतलाय. हा विचारलेला नाही. 4 प्रश्न आहेत जे विचारलेले नाही, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. ते विचारले जाऊ शकतात येणाऱ्या पेपरमध्ये. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा कोणास प्रदान करण्यात येणार आहे? तर पर्याय क, सुधामूर्ती. सुधामूर्ती यांना 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. आता पर्याय दिसतील त्यांच्याबद्दल देखील आपण माहिती पाहणार आहोत. सायरस पूनावाला यांना कोणत्या वर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता? तर 2021चा. टेसी थॉमस यांना 2022चा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 23चा तुम्हाला माहिती असेलच, विसरणार नाही. तर 23चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. आता दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक सांगतो. तर इन्फोसिसचे संस्थापक कोण आहेत? तर NR नारायण मूर्ती हे इन्फोसिसचे संस्थापक आहेत आणि यांना अगोदर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. त्यासाठी एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळणारे पहिले दाम्पत्य ठरले आहेत. कारण सुधामूर्ती आणि नारायण मूर्ती हे एकाच कुटुंबातील आहेत आणि लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे हे पहिले दाम्पत्य ठरलेले आहे. म्हणजे एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते असे करणारे पहिले दाम्पत्य ठरले आहे. आता हा जो काही लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तो कोणाच्या वतीने प्रदान करण्यात येतो? तर टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने तो प्रदान करण्यात येतो. आता टिळक स्मारक ट्रस्टच्या यांच्या वतीने तो प्रदान करण्यात येतो. तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर दीपक टिळक हे टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. कोणत्या दिवशी देण्यात येणार आहे पुरस्कार? तर 1 ऑगस्ट. आता 1 ऑगस्टला काय आहे? तर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्त 1 ऑगस्टला दिल्लीतील महाराष्ट्र सदन या ठिकाणी सुधामूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. कोणाच्या हस्ते? तर दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे 4था. भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? प्रश्न हा देखील IMP आहे, पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. तर पर्याय अ, अटल सेतू. तर अटल सेतू हा भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू आहे, ज्याची लांबी आहे 21.8 किलोमीटर. किती आहे? तर 21.8 किलोमीटर. मुंबई या ठिकाणी आहे, ज्याचे उद्घाटन करण्यात आले होते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आता पर्याय ड दिसत असेल सुदर्शन सेतू. आता सुदर्शन सेतू काय आहे? तर भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल. भारतातील सर्वात लांब केबल स्टेड पूल कुठला आहे? तर सुदर्शन सेतू. आता कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे आणि याचे देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. चिनाब सेतू नाही तर चिनाब ब्रिज आहे. आता चिनाब ब्रिज कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. त्याचे वैशिष्ट्य काय आहे? तर हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कुठला? तर चिनाब ब्रिज. कोणत्या नदीवर आहे? तर चिनाब या नदीवर आहे. चिनाब नदीवर आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज. कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याच आले होते. आणि याच वेळी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रेनचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आले होते. भारतातील पहिला अंडर वॉटर सी टनेल कोणत्या राज्यामध्ये तयार करण्यात येत आहे? तर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी तयार करण्यात येत आहे. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो.
पुढचा 5वा प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले? प्रश्न जेवढे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले आहेत चालू घडामोडीचे ते सर्व प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आणि तेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला कळतच असेल. तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते? तर पर्याय क अमळनेर या ठिकाणी. 97 कोणत्या वर्षी पार पडले? तर 2024ला पार पडले. आता तुम्हाला 2022 पासून सर्व महत्त्वाची माहिती पाहिजेत आणि पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले ते देखील माहिती पाहिजे. तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 या वर्षी पार पडले. कोणत्या ठिकाणी पार पडले? तर अमळनेर या ठिकाणी पार पडले, ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे. रवींद्र शोभणे हे अध्यक्ष होते. आता रवींद्र शोभणे यांना कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे नुकतंच? तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा 2024 मध्ये नुकतंच यांना प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो. तर रवींद्र शोभणे यांना कोणता पुरस्कार हा नुकतंच प्रदान करण्यात आला आहे? तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. आता वर्धा या ठिकाणी कोणते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते? तर 96. 97 पार पडले अमळनेर या ठिकाणी, 96 पार पडले वर्धा या ठिकाणी. त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपलगावकर. उदगीर या ठिकाणी कुठले पार पडले? तर 95, ज्याचे अध्यक्ष होते भारत सासने. सहावा प्रश्न आहे, समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? हा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीमध्ये. पर्याय ब उत्तराखंड. उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. मुख्यमंत्री कोण आहे? तर पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न आहे 7वा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता? प्रश्न दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश असा विचारला आहे. तर चंद्रावर यान उतरवणारा किंवा चंद्रावर पाऊल ठेवणारा असा विचारलेला नाही. तर दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर भारत. भारत हे योग्य उत्तर असणार आहे. जर प्रश्न विचारला चंद्रावर यान उतरवणारा किंवा पावलं ठेवणारा जगातील चौथा देश कोणता? तर त्याचं उत्तर देखील असणार आहे भारत. भारत कितवा बनलेला आहे? तर चौथा देश बनलेला आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा किंवा यान उतरवणारा. आणि जर दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश विचारलं तर भारत हे योग्य उत्तर असणार आहे. दुसरा देश कोणता बनला आहे? तर अमेरिका. दुसरा देश. त्यानंतर लाकडी उपग्रह लॉन्च करणारा जगातील पहिला देश जर विचारलं तर जपान. लाकडी यान लॉन्च करणारा. त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम राबवली होती? तर आदित्य L1. आदित्य L1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने मोहीम राबवली होती. 8वा प्रश्न आहे, आठवा नाही, नंबर चुकलेला आहे. तर 16वा प्रश्न आहे, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे? उत्तर सर्वांना माहिती असेल, आपण घेतलेला प्रश्न आहे. ओपनहायमर यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वाधिक 7 पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. किती? तर 7. आणि याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारचा ऑस्कर पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये थोडीशी एक्स्ट्रा माहिती पाहूया. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर क्रिस्टोफर नोलन यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर सिलियन मर्फी यांना. अभिनेत्री जर विचारलं तर एम्मा स्टोन.
पुढचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या पात्रावर पार पडला? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा आपला आहे तिसरा प्रश्न. तर पर्याय ड, सीन नदी. तर सीन नदीच्या पात्रावर ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा नुकतंच पार पडला आहे. आता ऑलिम्पिक स्पर्धा 2024च्या कोणत्या देशात होत आहे? तर फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये 2024च्या ऑलिम्पिक स्पर्धा ह्या होत आहेत आणि याचे उद्घाटन हे कोणत्या नदीच्या पात्रावर पार पडले आहे? तर सीन नदीच्या पात्रावर पार पडलेले आहे. पहिल्यांदाच असे घडलेले आहे. या अगोदर स्टेडियमवर व्हायचे, परंतु यावर्षी सीन नदी आहे आणि या नदीच्या पात्रावर हा उद्घाटन सोहळा नुकतंच पार पडलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे आणि हाच पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला आहे. तर पर्याय क, तिसरा. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. पहिला लागतो अमेरिका, दुसरा लागतो चीन आणि तिसरा लागतो आपल्या भारताचा. पुढचा प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणास घोषित करण्यात आले? हा देखील प्रश्न आपण T20 स्पेशल यामध्ये घेतलेला आहे, जो पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला आहे. जो काय आपण महत्त्वाचा व्हिडिओ टाकलाय बघा T20 वर्ल्ड कप स्पेशल, त्यामधले भरपूर प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळाले आहेत. तर त्यातलाच हा प्रश्न आहे, मॅन ऑफ द टुर्नामेंट हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय अ, जसप्रीत बुमराह याला T20 वर्ल्ड कप 2024चा मॅन ऑफ द टुर्नामेंट घोषित करण्यात आले होते. आता शेवटचा सामना बार्बाडोस या ठिकाणी पार पडला. कोणत्या दोन संघादरम्यान? तर भारत आणि साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका या दोन संघादरम्यान शेवटचा सामना बार्बाडोस या ठिकाणी पार पडला. विजेता संघ कुठला? तर भारताने यावर्षी जिंकलेला आहे बघा T20 ट्रॉफी. कितव्यांदा? तर दुसऱ्यांदा. तर या फायनलमध्ये शेवटच्या सामन्यात सामनावीर कोण ठरला होता? तर विराट कोहली. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो. तर शेवटच्या सामन्यामध्ये म्हणजेच फायनलमध्ये सामनावीर कोण ठरला होता? तर विराट कोहली हा सामनावीर ठरला होता. कोणत्या दोन देशात पार पडला? तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात पार पडला होता T20 वर्ल्ड कप 2024चा. बारावा प्रश्न आहे, अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली आहे? तर पर्याय ड, तुम्हाला माहिती असेल, गगनयान मोहीम. या मोहिमेसाठी 4 जणांची निवड करण्यात आली होती आणि ही मोहीम अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोने राबवलेली मोहीम आहे. आता इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर एस सोमनाथ किंवा श्रीधर सोमनाथ हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत. चंद्रयान मोहीम, चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. आदित्य हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी राबवलेली मोहीम आहे. चंद्रयान चंद्राचा अभ्यास करण्यासाठी. पुढचा 13वा प्रश्न आहे, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे? प्रश्न IMP हा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय क योग्य उत्तर असणार आहे AK-203. तर या रशियन बनावटीच्या AK-203 या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन हे भारतात सध्या होत आहे. प्रश्न 14वा आहे, बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? प्रश्न हा देखील आपण घेतलेला आहे. तर हा देखील प्रश्न विचारला आहे. पर्याय अ, रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे बारसू रिफायनरी प्रकल्प. आता पर्याय क आहे बघा, वाढवण बंदर. अतिशय चर्चेचा विषय. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदर हे विकसित केले जाणार आहे आणि याला केंद्र सरकारने मंजुरी देखील दिली आहे, परंतु भरपूर वाद सुरू आहे. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे.
पुढचा प्रश्न आहे, नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या राज्यात उभारण्यात आला? आता स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा पुतळा कोणाचा आहे ते देखील आपल्याला माहिती पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तो पुतळा आहे. किती फूट उंचीचा आहे? तर 206 फूट. कोणाचा पुतळा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. किती फूट आहे? 206 फूट. तर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? तर पर्याय ब, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी, विजयवाडा या ठिकाणी तो उभारण्यात आलेला आहे. आता आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? तर चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. उत्तराखंडमध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर भारताचे पहिले CDS कोण होते? तर जनरल बिपिन रावत हे होते आणि त्यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये मृत्यू झालेला होता किंवा निधन झालेले होते आणि यांचा पुतळा उत्तराखंड राज्यातील डेहराडून या ठिकाणी उभारण्यात आला आहे. पर्याय ड आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कोणत्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी. तेलंगणामध्ये करण्यात आले महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण. महाराणा प्रताप. प्रश्न पुढचा आहे, हा देखील प्रश्न आपण पोलीस भरतीमध्ये घेतलेला आहे आणि तो प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, पुन्हा विचारला जाऊ शकतो. तर जुलै 2024 मध्ये हाथरस या शहरामध्ये एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता आणि या धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती आणि जवळपास 100पेक्षा अधिक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. तर हे जे काही हाथरस हे ठिकाण आहे तर ते कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न विचारला होता. तर पर्याय क उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमधील ते हाथरस हे शहर आहे आणि या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते आणि चेंगराचेंगरी होऊन 100पेक्षा अधिक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. प्रश्न पुढचा आहे, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? प्रश्न IMP आहे, प्रश्न विचारला आहे. तर पर्याय ड महाराष्ट्र हे स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. पुढचा 18वा प्रश्न आहे, हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने करण्यात आलेले आहे? प्रश्न IMP आहे, पर्याय क CD देशमुख. CD देशमुख कोण होते? तर पहिले भारतीय गव्हर्नर होते RBIचे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख होते आणि यांच्याच नाव आता करण्यात आलेले मुंबई येथील चर्चगेट रेल्वे स्टेशनला. नुकतंच जे काही मुंबईतील स्टेशन आहेत बघा, त्यांची नावे बदलण्यात आलेली आहेत किंवा प्रस्तावित आहेत, ते देखील आपण पाहूया. हे जे काही बदललेली नावे आहेत ती पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येऊ शकतात. कोणत्या ठिकाणी? तर मुंबईचा जो काही पेपर बाकी आहे तर त्यावेळी हे जे काही महत्त्वाची बदललेली नावे आहेत ती विचारली जाऊ शकतात. त्यासाठी आपण महत्त्वाची 8 जी काही नावे बदलली आहेत बघा ती लिस्ट घेऊन आलेलो आहोत. पहिला आहे डॉकयार्ड रोड, ज्याचं नामकरण करण्यात येणार आहे माझगाव. हे सर्व नावे प्रस्तावित आहेत. तर डॉकयार्ड रोड ज्याचं नाव होणार आहे माझगाव. किंग्ज सर्कलचं नाव होणार आहे तीर्थंकर पार्श्वनाथ. करी रोडचं नाव होणार आहे लालबाग. सँडहर्स्ट रोडचं नाव होणार आहे डोंगरी. मरीन लाईन्सचं नाव होणार आहे मुंबादेवी. चर्नी रोडचे नाव होणार आहे गिरगाव. कॉटन ग्रीनचे नाव होणार आहे काला चौकी. मुंबई सेंट्रलचे नाव होणार आहे नाना जगन्नाथ. आणि चर्चगेटचा जर प्रश्न पडलेलाच आहे, पुन्हा विचारला जाऊ शकतो, तर त्याचं नाव आहे CD देशमुख. पुढचा प्रश्न आहे, आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्रश्न हा
जो काही तलाठी भरती झाली होती त्यामध्ये देखील विचारला होता आणि आता पोलीस भरतीमध्ये देखील विचारला आहे. तर पर्याय क राजस्थान हे योग्य उत्तर आहे. तर राजस्थान हा आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. प्रश्न दुसरा एक विचारला जाऊ शकतो, ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे किंवा हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आपला महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे किंवा लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर उत्तराखंड. 20वा प्रश्न आहे, देवळाली आपल्या महाराष्ट्रातील ठिकाण आहे. तर महाराष्ट्रातील देवळाली या ठिकाणी अग्नी वॉरियर युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडला? ऑप्शन राहिलेला आहे, त्यासाठी क्षमा असावी. तर योग्य उत्तर आहे भारत आणि सिंगापूर. भारत आणि सिंगापूर या दोन देशादरम्यान अग्नि वॉरियर युद्ध सराव हा पार पडला होता. उत्तर आहे सिंगापूर. पुढचा 21वा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे? हा देखील प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि तोच प्रश्न सेम टू सेम प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील रियासी या शहरामध्ये 5.9 दशलक्ष किती 5.9 दशलक्ष लिथियमच्या साठ्याचा शोध लागला होता. पुढचा 22वा प्रश्न आहे, मगाशीच आपण पहिला बघा, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे? तर पर्याय क पालघर चर्चेचा विषय आहे आणि तो प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर वाढवण बंदर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये विकसित केले जाणार आहे. 23वा प्रश्न आहे, भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? पर्याय अ हॅनले लडाख या ठिकाणी भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह हे स्थापन करण्यात आलेले आहे. पुढचा 24वा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहेत? पर्याय ड भारत आणि बांगलादेश. तर भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहेत. पुढचा 25वा प्रश्न आहे, ICC महिला T20 विश्वचषक 2023 कोणत्या देशाने जिंकला आहे? प्रश्न IMP आहे, हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. तर पर्याय क ऑस्ट्रेलिया. प्रश्न आहे महिला विचारलेला आहे. तर ICC महिला T20 विश्वचषक 2023 हा ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेला आहे. जर पुरुष विचारलं, पुरुष T20 विजेता 2024, तर 2024चा विजेता कोण आहे? तर भारत. जर ODI विचारलं, 2023ला आपल्या भारतामध्ये ODI विश्वचषक पार पडला होता आणि त्यावेळी विजेता संघ कुठला होता? तर ऑस्ट्रेलिया. जर 2022चा T20 विश्वचषक विचारला पुरुषांचा, तर त्यावेळी विजेता संघ होता इंग्लंड. पुढचा 26वा प्रश्न आहे, माझी लाडकी बहिणी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे? पोलीस भरतीमध्ये पडलेला प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, पुन्हा विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क आपल्या महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथजी शिंदे. उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री आहेत अजित पवार. तर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिणी योजना ही योजना सुरू केलेली योजना आहे. त्यानंतर जर वयोमर्यादा विचारली, तर वयोमर्यादा किती आहे? तर 21 ते 65 ही वयोमर्यादा आहे. किती आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे? तर 1500 रुपये हे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. 27वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्यात? प्रश्न हा देखील IMP आहे. सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत.
पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनल्या तर रश्मी शुक्ला. पोलीस महासंचालक विचारलं रश्मी शुक्ला. आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक. कोणाच्या जागेवर तर नितीन करीर यांच्या जागेवर आता आलेले आहेत सुजाता सौनिक. राज्यपाल मगाशी पाहिलं आपण, राज्यपाल ही महाराष्ट्राचे बदललेले आहेत तर राधाकृष्णने बनलेले आहेत. पुढचा 28वा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करणार आहे. प्रश्न हा देखील पडलेला आहे. पर्याय ब पंढरपूर. आता पंढरपूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर. असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र. आळंदी आणि देहू आहे पुणे. तर महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ हे पंढरपूर या ठिकाणी स्थापन करणार आहे. 29वा प्रश्न आहे, 9वा ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकला. मगाशीच आपण पाहिलं तर पर्याय अ भारताने कितव्यांदा तर दुसऱ्यांदा जिंकलेला आहे. कोणाला हरवून तर साऊथ आफ्रिका. उपविजेता संघ कुठला तर साऊथ आफ्रिका. शेवटचा सामना पार पडला होता बार्बाडोस या ठिकाणी भारत आणि साऊथ आफ्रिका या दोन देशांदरम्यान. सामनावीर कोण आहे शेवटच्या सामन्याचा तर विराट कोहली. भारताने पहिला T20 विश्वचषक कोणत्या वर्षी जिंकला होता तर 2007 साली पाकिस्तानला हरवून जिंकला होता. आणि दुसऱ्यांदा आता जिंकला आहे 2024 साली. ओडिया विश्वचषक जर विचारलं तर 2011 साली आणि 1983 साली. 2011 साली कर्णधार होते महेंद्रसिंग धोनी, 1983 साली कपिल देव आणि 2024चा जर विचार केला तर रोहित शर्मा. 30वा प्रश्न आहे, देशात कधीपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहे. भरपूर जिल्ह्यामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. तर पर्याय अ 1 जुलै 2024. 1 जुलै 2024ला देशात 3 नवीन फौजदारी कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत. तिन्ही कायदे आपण पाहिलेले आहेत, पुन्हा रिपीट करत नाही. 31वा प्रश्न आहे, 18वी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती. तर देशात विचारलंय तर पर्याय क 7. देशामध्ये 7 टप्प्यात घेण्यात आली होती. जर महाराष्ट्राचा विचार केला तर पर्याय ब महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात घेण्यात आली होती. सर्वाधिक जागा ह्या कोणी जिंकलेल्या आहेत तर भाजप या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये. दुसरा पक्ष कुठला आहे तर काँग्रेस. किती जागांसाठी निवडणूक पार पडली होती तर 543. पुढचा 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत तर 48 जागा आहेत लोकसभेच्या. पुढचा 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे. प्रश्न IMP आहे. पर्याय क अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. 2021चा विचारण्यात आलेला होता अगोदर, तर 2021चा आशा भोसले यांना, 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि पर्याय ड आहे प्रदीप महाजन यांना 2024चा. 21 आशा भोसले, 22 आप्पासाहेब धर्माधिकारी, 2023 अशोक सराफ आणि 2024 प्रदीप महाजन. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते चालू घडामोडीचे प्रश्न. सर्व आपण प्रश्न कव्हर केलेले आहेत. याचे 3 पाठ आपण नंतर घेणार आहोत. आज पहिला पाठ पार झालेला आहे. यामध्ये 28 प्रश्न हे विचारण्यात आलेले होते आणि 4 प्रश्न हे विचारण्यात येऊ शकतात असे होते. तर आपण ते सर्व पाहिलेले आहेत. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत राहा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.